अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या झालेली आहे। शनिवारी वांद्रे पूर्व भागात 2 ते 3 राऊंड फायर करत सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली। पोलिसांकडून सध्या 2 आरोपींना अटक झालेली आहे। यामधला एक आरोपी अद्याप फरार दिसतोय। सोबतच पिस्तूलही पोलिसांनी जप्त केल्याची माहिती मिळते। मुंबईच्या कुपर रुग्णालयात बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवाचं शवविच्छेदन अगदी थोड्याच वेळात पार पडेल। बाबा सिद्दीकी यांचं पार्थिव कुपर हॉस्पिटलमध्ये सुद्धा आणण्यात आलंय। धक्कादायक असा प्रकार काल खरं तर 9:30च्या सुमारास रात्री हा गोळीबार झाला, ज्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांचं निधन झालेलं आहे। जवळपास 2 ते 3 राऊंड फायर केल्याची माहिती मिळते। खरं तर एक शांत असं व्यक्तिमत्व बाबा सिद्दीकी होते, त्यामुळे त्यांच्यावर हा गोळीबार नेमका कशामुळे केला असावा अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे आणि पोलीस सध्या या घटनेचा तपास करतायत। कुपर रुग्णालयात सध्या त्यांच्यावर हे शवविच्छेदन पार पडेल आणि यामधून सुद्धा नेमकी कशा प्रकारची माहिती समोर येते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या आपण ही 3 दृश्य पाहतो। एक शांत व्यक्तिमत्व, ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली, 3 राऊंड फायर केल्याची सध्या माहिती मिळते। सध्या आपण त्या 3 गोळ्या या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। त्याद्वारे पोलिसांकडून या संदर्भातला अधिकचा तपास सध्या सुरू आहे आणि त्यांचं सध्या कुपरमध्ये पार्थिव आणण्यात आलेलं आहे। अगदी थोड्याच वेळात त्यांच्यावर शवविच्छेदन होईल आणि यामधून सुद्धा नवीन कोणती माहिती समोर येते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत। निखिल, काय सध्याची अपडेट समोर येते या प्रकरणासंदर्भातले? निखिल, तर धक्कादायक असा हा प्रकार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या झाल्याचं सध्या समोर येत आहे। खरं तर ते काँग्रेसच्या पक्षात होते आणि नुकताच त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश केलेला होता। एक शांत व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती, त्यामुळे त्यांचं कुणासोबतही वैर नव्हतं। तरीही त्यांच्यावर हा गोळीबार नेमका कुणी केला असावा याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। तर बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणारे 2 आरोपी सध्या अटकेत आहेत। एक जण फरार आहे। आरोपी कर्नेल सिंग आणि धर्मराज कश्यप याला पोलिसांकडून सध्या अटक करण्यात आल्याचं समजतंय। कर्नेल सिंग हा हरियाणाचा रहिवासी आहे, तर धर्मराज कश्यप हा यूपीचा रहिवासी असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। आरोपी कर्नेल सिंग आणि धर्मराज कश्यप याची रात्रभर पोलिसांकडून चौकशी सुद्धा सुरू होती, अशी ही माहिती या प्रकरणासंदर्भातली आपण पाहू शकतोय। कर्नेल सिंग आणि धर्मराज कश्यप याला पोलिसांकडून ही अटक झाली। आपण सध्या हे 3 आरोपी पाहू शकतोय। यामधल्या 2 आरोपींना सध्या पोलिसांनी अटक केलेली आहे। यामधला तिसरा जो आरोपी आहे तो सध्या फरार आहे आणि त्याचाही शोध पोलिसांकडून सध्या घेतला जातो। यामधला कर्नेल सिंग आणि धर्मराज कश्यप या दोघांना सध्या पोलिसांकडून अटक करण्यात आल्याची माहिती ही सध्या समोर येते आणि या दोघांचीही रात्रभर पोलिसांनी चौकशी केलेली आहे। नेमका हा गोळीबार का केला, यामध्ये अजून कोणाचा हात होता का, हे सुद्धा या चौकशीच्या माध्यमातून समोर येईल आणि महत्त्वाची अपडेट आपण या प्रकरणासंदर्भातली पाहू शकतोय। जो तिसरा आरोपी आहे तो सध्या फरार दिसतोय, त्याचाही शोध सध्या पोलीस घेत आहेत आणि हे जे आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकतो, हे जे 3 आरोपी आहे ज्यांनी ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केलेला होता, यामधल्या दोघांना सध्या पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यांची कसून चौकशी पोलिसांकडून केली जाते। तर याच प्रकरणातली एक महत्त्वाची अपडेट, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी 2 अँगलनं सध्या तपास सुरू आहे। लॉरेन्स बिश्नोई गँगच्या अँगलनं पोलिसांचा तपास सुरू असल्याची सध्या माहिती मिळते। सलमान खानचे निकटवर्तीय खरं तर बाबा सिद्दीकी यांची ओळख होती आणि त्यामुळे बिश्नोई गँगनं हल्ला केला का या अँगलनं खरं तर तपास सुरू आहे। तर वांद्रे या परिसरात ज्ञानेश्वर नगर येथे SRA प्रकल्पाच्या अँगलनं सुद्धा हा तपास सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाची बातमी आणि मोठी अपडेट आपण या प्रकरणातली पाहतोय। सध्या या प्रकरणी 2 अँगलनं हे तपास सुरू असल्याची माहिती मिळते। यामधला पहिला म्हणजे लॉरेन्स बिश्नोई गँगच्या अँगलनं पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत, कारण सलमान खान यांचे निकटवर्ती असे बाबा सिद्दीकी यांची ओळख होती आणि त्याच अँगलनं बिश्नोई गँगनं हल्ला हा केला का या संदर्भातला हा तपास सुरू आहे। आणि दुसरं म्हणजे वांद्रे परिसरात ज्ञानेश्वर नगर येथे SRAचा प्रकल्प आहे, या प्रकल्पाला बाबा सिद्दीकी यांचा विरोध होता आणि त्या अँगलनं सुद्धा हा तपास सुरू असल्याची माहिती मिळते।
तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत. निखिल, आपण पाहतोय बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणी नवनवीन अपडेट्स सध्या समोर येत आहेत. सध्याची काय अपडेट्स आहे? नक्कीच आपण पाहिलं तर आज सकाळीच बाबा सिद्दीकी यांचा जो मृतदेह आहे तो शवविच्छेदनासाठी कुपर हॉस्पिटलमध्ये घेऊन आणण्यात आलेला आहे आणि आताच त्यांच्यावरती शवविच्छेदन प्रक्रिया ही पार पडत आहे. पुढच्या 2 तासामध्ये ही शवविच्छेदन प्रक्रिया पार पडेल आणि त्यांच्या शरीरात नक्की किती गोळ्या आहेत याचा देखील खुलासा डॉक्टरांकडून केला जाईल. परंतु या प्राथमिक माहितीवरून डॉक्टरांच्या सांगण्यावरून 2 गोळ्या आहेत त्या बाबा सिद्दीकी यांच्या शरीरातून आरपार गेलेल्या आहेत आणि त्यानंतरच पोलिसांनी देखील या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असताना कालच 2 जणांना आहे ते रात्री अटक करण्यात आलेली आहे आणि आताची नवीन माहिती म्हणजे जो तिसरा आरोपी आहे आणि या तिसऱ्या आरोपीची ओळख आहे ती आता पोलिसांना पटलेली आहे. त्यामुळे काल रात्री एक पोलिसांचं पथक आहे ते रवाना झालेलं होतं आणि त्यानंतर आज जो दुसरं पथक आहे ते देखील पोलिसांचं रवाना झालेलं आहे. मुंबई पोलीस आहेत ते महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर संपूर्णपणे जी चौकशी आहे ती करतात. प्रामुख्याने पाहायचं झालं तर मुंबई पोलिसांनी काल रात्रीच सर्व रेल्वे स्टेशन असतील, मुंबई एअरपोर्ट असेल आणि त्यासोबतच पब्लिक ट्रान्सपोर्ट खास करून पोलिसांनी तपासून घेतलेला आहे आणि याच अनुषंगाने पोलीस तपास करत असताना ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे त्या ठिकाणी सीसीटीव्हीचा प्रामुख्याने कुठे कुठे उल्लेख करण्यात आलेला आहे, कुठे कुठे संबंध सीसीटीव्हीचा त्या रस्त्यावरती आहे ते सर्व सीसीटीव्ही आहेत ते पोलिसांनी आता ताब्यात घेतलेले आहेत आणि सीसीटीव्हीच्या आधारे हे नक्की आरोपी आहेत जे हल्लेखोर आहेत ते कुठून आले आणि कुठे चाललेले होते हे संपूर्णपणे पोलिसांच्या माध्यमातून तपासण्यात येत आहेत. आपण कुपर हॉस्पिटलच्या या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी जर दृश्य दाखवायची झाली तर आपण पाहू शकतो या ठिकाणी बॅरिकेडिंग करून हा संपूर्णपणे कुपर हॉस्पिटलचा एरिया आहे तो आता बंद करण्यात आलेला आहे आणि या इथून कोणालाही आतमध्ये सोडण्यात येत नाहीये. पोलिसांच्या माध्यमातून कडेकोड बंदोबस्त हा ठेवण्यात आलेला आहे. या ठिकाणी हॉस्पिटलच्या बाहेर पाहायचं झालं तर बाबा सिद्दीकी यांच्या कार्यकर्ते देखील काही प्रमाणात जमा झालेले आहेत, परंतु या ठिकाणी चौकशी केल्याशिवाय कोणालाही आतमध्ये सोडत नाहीये. कारण प्रकरण देखील तेवढंच नाजूक आहे. कारण काल जेव्हा बाबा सिद्दीकी आहेत ते त्यांच्या परिसरामध्ये फिरत असताना त्यांच्यावरती झालेला हा संपूर्णपणे हल्ला आहे तो आकस्मिक हल्ला आहे. त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण सुरक्षा आहे ती पोलिसांच्या माध्यमातून ठेवण्यात आलेली आहे आणि पोलीस आहेत तो अधिकचा तपास या ठिकाणी करतात. प्रामुख्याने महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर ही संपूर्णपणे चौकशी करत असताना ज्या पोलिसांना गोळीच्या पुंगळ्या सापडलेल्या आहेत, बंदुकीच्या गोळीच्या ज्या पुंगळ्या आहेत त्या सापडलेल्या आहेत, त्याच्यावरून ही बंदूक कुठलेली आहे हे देखील पोलीस आता तपास करतात. परंतु आरोपींकडे ही बंदूक कुठे आली याची कसून चौकशी आहे ती काल रात्रीपासून जे 2 आरोपी आहेत त्या 2 आरोपींकडून करण्यात येते. 2 आरोपींनी आहे ज्या तिसऱ्या आरोपीची माहिती दिलेली होती आणि त्याची आता ओळख देखील पटलेली आहे. त्याच्या गावी देखील जाऊन पोलीस आहेत ते आता चौकशी करण्यासाठी सुरुवात त्यांनी केलेली आहे. त्यामुळे लवकरच तो तिसरा आरोपी देखील या ठिकाणी पकडला जाईल आणि त्याच्या मागे मग संपूर्णपणे जे प्रकरण आहे ते उलगडा केला जाईल. नक्की हे प्रकरण आहे ते प्री प्लॅन असल्याचं देखील पोलिसांना काल रात्रीच आहे तो संशय या ठिकाणी बळावलेला आहे. त्यामुळे आता पुढचा पोलीस आहे तो तपास करतायत. नक्की यामागे कोण आहे, नक्की या हल्लेखोरांच्या मागे सूत्रधार नक्की कोण आहे हे आता पोलीस तपासात पुढे येईल. नक्कीच निखिल, आपण पाहू शकतो सध्या बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी 2 अँगलनं तपास सुरू असल्याची माहिती मिळते. यामधलं म्हणजे पहिलं लॉरेन्स बिश्नोई अँगलनं, कारण बाबा सिद्दीकी यांचं सलमान खानशी विशेष कनेक्शन होतं त्यामुळे लॉरेन्स बिश्नोई गँगनं हल्ला केला का या अँगलनं सध्या तपास सुरू आहे. दुसरं म्हणजे वांद्रे या परिसरात ज्ञानेश्वर नगर येथे SRA प्रकल्प होतोय. या प्रकल्पाला सुद्धा बाबा सिद्दीकी यांनी विरोध केलेला होता, सो त्या अँगलने सुद्धा सध्या तपास पोलीस करतायत. निखिल, अँगलनी जो तपास आहे तो पोलिसांचा सुरू आहे. प्रामुख्याने 2 अँगलनी जो तपास आहे तो सुरू आहे. प्रामुख्याने पाहायचं झालं तर या प्रकरणामध्ये पहिला जो अँगल आहे तो SRAचा पकडला जातोय. कारण SRA या प्रकरणावरून बाबा सिद्दीकी आणि तेथील स्थानिक नागरिक यांच्यामध्ये नेहमीच आपल्याला वाद पाहायला मिळालेले होते आणि काही दिवसापूर्वी या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी जो संपूर्णपणे मज्जाव केलेला होता त्याच्यावरतून देखील सिद्दीकी कुटुंबीय आहे ते कुठेतरी या ठिकाणी नाराज झालेले होते आणि आक्रमक झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. त्यामुळे हे या ठिकाणी आहेत तो या अँगलनी तपास करतायत. जर SRA प्रकल्पाला बाबा सिद्दीकी यांचा विरोध असेल तर त्या ठिकाणी स्थानिक नागरिक असेल किंवा मग स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून जो कोणी अन्य या ठिकाणी जो पाठिंबा असेल त्याच्याकडून हा हल्ला केला गेलेला आहे का हे या अँगलनी पोलीस एक तपास करतात. तर दुसरा अँगल म्हणजे लॉरेन्स बिश्नोईचा आहे की ज्या ठिकाणी सलमान खान आणि बाबा सिद्दीकी हे दोघंही एकमेकांचे निकटवर्तीय आहेत, एकमेकांचे संबंध देखील तेवढ्याच प्रमाणात जास्त आहेत. त्यामुळे कुठेतरी हा धडा शिकवण्याच्या अनुषंगाने किंवा मग
सलमान खान याला बाबा सिद्दीकी हे मदत करतायत, या अनुषंगाने जर हा हल्ला झाला असेल तर मग पोलीस त्या अँगलनी तपास हा या ठिकाणी करतात. त्यामुळे दोन्ही अँगलनी हा तपास सुरू आहे. परंतु नक्की हल्लेखोरांचा मुद्दा काय होता आणि यामागे हो. नक्की या ठिकाणी मकसद काय होता हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. परंतु पोलिसांच्या या ठिकाणी दोन्ही टीम आहेत त्या दोन्ही अँगलनी तपास करताना पाहायला मिळतात. हो, नक्कीच निखिल, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर बाबा सिद्दीकी यांची हत्या नेमकी कशी झाली आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. मुलगा आमदार झिशान यांच्या कार्यालयाबाहेर येऊन सिद्दीकी गाडीत बसले. मारेकरांनी गाडीजवळच फटाके फोडले. आपण नेमकं काल रात्री काय घडलं हे पाहतोय. लोकांचं लक्ष फटाक्यांकडे जाताच मारेकरांनी सिद्दीकींना गोळ्या घातल्या. पोटात आणि छातीत गोळ्या लागलेल्या सिद्दीकींना लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं. वांद्रे पश्चिमच्या लीलावती रुग्णालयात सिद्दीकी यांना मृत घोषित करण्यात आलं. तर बाबा सिद्दीकी नेमके कोण होते तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. वांद्रे पश्चिम मतदारसंघातून 3 वेळा ते काँग्रेसचे आमदार राहिलेले होते. 1999, 2004, 2009 मध्ये विधानसभा आमदार म्हणून ते विजयी झालेले होते. 2014च्या निवडणुकीत आशिष शेलार यांनी त्यांचा पराभव केला. अलीकडेच काँग्रेसमधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये बाबा सिद्दीकी यांनी पक्षप्रवेश केलेला होता. माजी अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री, मुंबई म्हाडाचे माजी अध्यक्ष म्हणून ते राहिलेले आहेत. विद्यार्थी नेता म्हणून राजकारणात त्यांनी प्रवेश सुद्धा केलेला. मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक ते राहिलेले आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर संध्याकाळी 7 वाजता अंत्यसंस्कार होणार अशी माहिती मिळते. मरीन लाईनच्या बडा कब्रिस्तानमध्ये हा दफनविधी होईल. शवविच्छेदनानंतर पार्थिव त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. तर याच प्रकरणातली ही अपडेट. आज संध्याकाळी 7 वाजता बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील आणि यावेळी सुद्धा अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. अजित पवार यांचे सुद्धा आजचे सर्व कार्यक्रम त्यांनी रद्द केलेले आहेत आणि ते सुद्धा बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यविधी कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील. संध्याकाळी 7 वाजता हे अंत्यसंस्कार त्यांच्यावर पार पडणार असं कळत आहे. मरीन लाईनच्या बडा कब्रिस्तानमध्ये दफनविधी पार पडणार आहे. जसं आपण पाहिलं कूपर रुग्णालयात त्यांच्यावर शवविच्छेदन पार पडतंय आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव हे त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. त्या ठिकाणी सुद्धा अनेक नेते त्यांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी पोहोचणार आहे. अतिशय धक्कादायक असा हा प्रकार. खरं तर कालच रात्री त्यांची ही हत्या झाली. तर सध्या शरद पवार यांनी सुद्धा एक्सपोज केलेली आहे आणि बाबा सिद्दीकी यांच्याबद्दल भावना व्यक्त केलेल्या आहेत. पाहूयात. राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावरील गोळीबार हा खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेनं राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी पदावरून पाय उतार होण्याची गरज आहे. बाबा सिद्दीकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. शरद पवार यांची आपण ही एक्सपोस्ट पाहतोय. त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो अशी एक्सपोस्ट शरद पवार यांनी व्यक्त केली. तर पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडे जाऊयात. निखिल, तुम्ही सध्या कूपर रुग्णालयाबाहेर आहात. तिथली काय परिस्थिती म्हणते, काय नवीन अपडेट्स या प्रकरणासंदर्भातली समोर येते?
गौरी आज सकाळीच या ठिकाणी बाबा सिद्दीकी यांचा मृतदेह आहे तो शवविच्छेदनासाठी कुपर हॉस्पिटल या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि आपण कुपर हॉस्पिटलच्या बाहेर संपूर्ण दृश्य पाहतोय। या ठिकाणी बॅरिकेडिंग करून पोलिसांच्या माध्यमातून कडेकोट बंदोबस्त आहे तो ठेवण्यात आलेला आहे। या ठिकाणाहून कोणालाही आतमध्ये जाऊन देत नाहीये। तर शवविच्छेदन प्रक्रिया ही सुरू आहे। पुढे 1 ते 2 तासामध्ये शवविच्छेदन प्रक्रिया पार पडेल आणि बाबा सिद्दीकी यांचा जो पार्थिव आहे ते त्यांच्या घरी राहत्या घरी घेऊन जाण्यात येईल। बाबा सिद्दीकी यांचा पार्थिव आहे ते बडी कब्रिस्तान मरीन लाईन या ठिकाणी दफनावणार आहेत। तर या त्याच्यानंतर आपण पाहायला झालं तर मरीन ड्राईव्ह या ठिकाणी नेत असताना अंतिम यात्रा आहे ती 7 वाजता संध्याकाळी काढण्यात येणार असल्याचं बाबा सिद्दीकी यांच्या घरातल्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता जी शवविच्छेदन प्रक्रिया आहे ती पार पडल्याच्या नंतर नक्की बाबा सिद्दीकी यांच्या अंगामध्ये किती गोळ्या लागलेल्या होत्या, त्यांना कुठे कुठे गोळ्या लागलेल्या होत्या हे संपूर्ण चित्र आहे ते आपल्याला सविस्तर क्लिअर होणार आहे। परंतु आज संध्याकाळी आहे ते बाबा सिद्दीकी यांचं पार्थिव बडी कब्रस्तान या ठिकाणी घेऊन जाण्यात येईल आणि त्याच ठिकाणी ते दफनावण्यात येणार आहे आणि त्याचसोबतच 7 वाजता ही अंतिम यात्रा आहे ती बाबा सिद्दीकी यांच्या घरातून निघणार असल्याचं त्यांच्या घरातल्यांनी सांगितलेलं आहे। गौरी, हो, नक्कीच निखिल, या सर्व घडामोडींवर असेच लक्ष ठेवून राहा। सध्या आपण अपडेट्स पाहतोय की कुपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी बाबा सिद्दीकी यांचं पार्थिव सध्या आहे ठेवण्यात आलेलं आहे। अगदी थोड्याच वेळात त्या ठिकाणी शवविच्छेदन पार पडेल। त्यानंतर त्यांचं जे पार्थिव आहे ते त्यांच्या राहत्या घरी जाईल आणि त्या ठिकाणी अंतिम दर्शन त्यांचं घेता येईल। अनेक नेते सुद्धा त्या ठिकाणी येण्याची सुद्धा शक्यता आहे। अजित पवार यांनी सुद्धा आपले आजचे सर्व दौरे रद्द केलेले आहेत, ते सुद्धा त्यांच्या बाबा सिद्दीकी यांच्या घरी जातील आणि त्यांचं अंतिम दर्शन घेतील। संध्याकाळी 7 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार अशी माहिती मिळते। एक ज्येष्ठ नेता, एक शांत व्यक्तिमत्व असं बाबा सिद्दीकी यांचं होतं, त्यामुळे त्यांचं कोणासोबतही वैर नव्हतं। त्यांच्यावर गोळीबार नेमका का केला असावा अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे। खरं तर त्यांना 15 दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी आलेली होती, त्यांना वाय दर्जाची सुरक्षा सुद्धा देण्यात आलेली होती आणि त्यानंतर सुद्धा असा प्रकार घडणं हा गंभीर असल्याचं सध्या सर्वच राजकीय स्तरातून उमटत आहे। तर ज्या ठिकाणी हा गोळीबार झालेला होता त्या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत। अजय, काय सध्याची परिस्थिती आहे तिथली, कशा प्रकारे एकंदरीत या घटनेचा तपास पोलिसांकडून केला जातोय? गौरी, मी ज्या ठिकाणी ही संपूर्ण घटना घडली त्या ठिकाणी जे ते पोहोचलेलो आहे आणि ह्या ठिकाणी खरं तर आतापर्यंत शांतीचा परिसर जो आहे झालेला आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त जो आहे तो ह्या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपण माझ्या मागची ही संपूर्ण दृश्य पाहू शकतो। पोलीस प्रशासन या ठिकाणी तैनात आहे। हेच जे जिशान सिद्दीकी यांचं कार्यालय ज्या ठिकाणी बाबा सिद्दीकी जे ते थांबले होते आणि त्याच्यानंतर इथून निघताना त्यांच्यावर जो आहे तो संपूर्ण गोळीबार जो आहे तो झालेला आहे आणि ह्याच पार्श्वभूमीवर आता या ठिकाणी जे ते पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर पोलिसांच्या गाड्या सुद्धा या ठिकाणी लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। पोलिसांच्या व्हॅन असतील किंवा मग सगळ्या गोष्टी असतील त्या या ठिकाणी काल रात्रीपासूनच तैनात झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा एकंदरीत महत्वाचा रस्ता आहे, कारण की एकीकडे जे ते मैदान या ठिकाणी आहे ते दुसरीकडे सगळ्या प्रकरणात जर पाहिलं आपण तर पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, तर दुसरीकडे हा महत्वाचा चौक आहे। एकीकडे वांद्रे स्टेशनला जाणारा रस्ता आहे तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर खारच्या बांद्राचा जो हायवे त्या ठिकाणी हा संपूर्ण रस्ता जातो आणि हा संपूर्ण परिसरात जर आपण पाहिलं तर आता एकंदरीत शांतीचं वातावरण झालेलं आहे आणि सगळा आढावा घेताना आपण या ठिकाणची दृश्य जी पाहू शकतो की कारण की हा लगबग असलेला परिसर असतो वांद्रेतला आणि त्याच ठिकाणी आता जे ती लोक रस्त्यावर उतरण्यासाठी घाबरत आहेत असं एकंदरीत मत जे ते समोर येताना पाहायला मिळते। सगळ्यात महत्वाचं म्हणजे की या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर या ठिकाणी ज्या घटनास्थळ आपण जे ते बघू शकतो, ज्या ठिकाणी फायरिंग झालेलं होतं त्या ठिकाणी आता जो तो अद्याप कोणाला जाऊ दिलं जात नाहीये। सगळी एकंदरीत त्या ठिकाणी बॅरिगेटिंग वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आपण घटनास्थळी सुद्धा पोहोचलेलो आहोत। नेमकं या ठिकाणी ज्या ठिकाणी बुलेट पडल्या होत्या त्या ठिकाणी आताही सर्कल केलेला जे ते आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे नेमक्या या बंदुकीतून निघालेले कारतूस ज्या ज्या ठिकाणी पडले आहेत त्या ठिकाणी आताही जर पाहिलं तर सर्कल म्हणजे राऊंड केलेला आहे आणि त्या किती फायरिंग झाल्या, किती गोळ्या झाल्या त्याचं जर पाहिलं तर 1, 2, 3, 4 त्याच्यानंतर पुढे त्या टेम्पोच्या खाली 5 आणि 6 बंदुकीच्या गोळ्या ज्या आहेत त्या या ठिकाणी झाडण्यात आलेल्या आहेत आणि त्या
इथूनच जे ते पोलिसांना मिळालेले आहेत आणि ते त्याच्यानंतर आता जे संपूर्ण तपास आणि एकंदरीत पुढची चौकशी जी आहे ती सुरू झालेली आहे। नेमक्या ह्या बुलेट कशा होत्या, कारण की आपण जर पाहिलं तर बाबा सिद्दीकी यांची गाडी जी आहे ती बुलेट प्रूफ गाडी होती, म्हणजे त्याचा तरी पण ह्या गोळ्या ज्या त्या बुलेट छेदून आतमध्ये गेल्या, त्यामुळे एकंदरीत ह्या नेमकी ही रायफल कोणती होती या सगळ्या गोष्टींचा आता तपास जो आहे तो सुरू झालेला पोलिसांकडून। जे ते एकंदरीत आता 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असलं तरी तिसऱ्या आरोपीचा सुद्धा पत्ता पोलिसांना लागलेला आहे आणि त्याला पकडण्यासाठी पोलिसांची तुकडी जी आहे ती गेलेली अशी माहिती सुद्धा समोर येताना पाहायला मिळते। आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण समोर पाहतोय की आणखी 1, 2, 3, 4, 5 आणि 6 सर्कल 6 बुलेट जे आहेत त्या होते तर पाहायला मिळतात। काही स्थानिक सुद्धा या ठिकाणी असलेले आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की नेमकं काय प्रकरण आहे। पण आता लोक सुद्धा बोलताना जे ते घाबरत आहेत, त्यामुळे आता इथलं वातावरण जे एकंदरीत संपूर्ण भीतीदायक झालेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पोलीस प्रशासनाकडून प्रत्येक गोष्टीची शहानिशा आणि चौकशी करण्यात येत आहे। त्यामुळे या ठिकाणी संपूर्णतः बॅरिगेटिंग करण्यात आलेले, या ठिकाणी कोणी जाऊ नये। जरी तपासातल्या सगळ्या बुलेटच्या गोष्टी घेऊन गेल्या असते तरी प्रत्येक वेळी फॉरेन्सिकची टीम जी आहे ती या ठिकाणी येऊन अनेक काही गोष्टी मिळतात का याचा सुद्धा शोध घेतील। त्या पार्श्वभूमीवर म्हणून या ठिकाणी कोणालाही जाता येऊ नये। जो टेम्पो होता त्यालाही लॉक करण्यात आलेला आहे आणि आता या वाहनांना जोपर्यंत पोलिसांची परवानगी मिळत नाही तोपर्यंत काढण्यात येणार नाही। आणि तसेच फॉरेन्सिकची टीम पुन्हा एकदा या ठिकाणी येऊन इतर काही पुरावे मिळतात का याचा सुद्धा आढावा घेईल। त्यामुळे या ठिकाणी जे ते संपूर्ण बॅरिगेटिंग केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। दुसरीकडे जर पाहिलं तर एकंदरीत महत्वाचा हा संपूर्ण मार्ग आहे आणि त्या मार्गावरून आता वाहनं किंवा मग वर्दळ जी आहे ती कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते। गौरी, हो नक्कीच अजय, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर ज्या ठिकाणी गोळीबार घडलेला होता काल रात्री बाबा सिद्दीकी यांच्यावर जो गोळीबार झालेला होता त्या घटनास्थळावरून आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत होते। आपण सध्याची त्या ठिकाणची परिस्थिती पाहू शकतो। सध्या शांततेचं वातावरण पाहायला मिळत आहे, मात्र पोलिसांचं सुद्धा तिथे बंदोबस्त पाहायला मिळतोय। पोलीस सुद्धा अधिकचा तपास करतायत। या प्रकरणात अजून नवीन कोणती माहिती समोर येते हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असणार आहे।